पोटनिवडणुकीच्या प्रचाराला तुम्ही जाणार आहात का आणि कधी तुम्ही प्रचाराला जाणार आहात? बारामतीमध्ये 2-3 दिवस त्या ठिकाणी आम्ही असणार आहोत. तिथं जाऊन काही ठराविक लोकांना भेटून त्यांना विनंती करण्याची आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. याच्यात होतं कसं, खरं तर ही निवडणूक बारामतीकरांवर आपण ढकलून मोकळं व्हायला पाहिजे. झालं असं जे आम्हाला कळतंय की काही निरीक्षक तिथं जातात, निरीक्षक तिथं जाऊन बारामतीकरांना आदेश त्या ठिकाणी देतात. बारामतीचे पवार अजितदादांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांवर हे जे निरीक्षक तिथं गेलेले आहेत ते अधिकाराने बोलतात. आता बारामतीकरांनी अजितदादांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आणि बारामतीकरांनी ठरवलेलं आहे की सुनेत्रा काकींना सुद्धा अजितदादांकडे बघून, अजितदादांच्या कार्याकडे बघून एक चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायचं. पण झालं असं आहे की सुनेत्रा काकींना दाखवण्यासाठी का होईना, नाही तर टीव्हीवर येण्यासाठी का होईना, अनेक नेते तिथे जाऊन फक्त बॉसगिरी त्या ठिकाणी करत आहेत. पण बॉसगिरी करत असताना तुम्ही बारामतीकरांवर बॉसगिरी करताय हे मात्र त्या ठिकाणी कुठेतरी या सर्व निरीक्षकांचं चुकतंय. त्यामुळे कुठेतरी प्रचार करत असताना शांततेत लोकात जाऊन प्रचार करणं हे महत्वाचं आहे. दिखाव्यासाठी काय बाहेरून येणारे नेते जर तिथं प्रचार करत असतील, नाही तर नुसतं तोंड दाखवण्यासाठी तिथे येत असतील आणि त्याच्यात जर काही स्थानिक बारामतीच्या नेत्यांवर जर बोलत असतील तर ते योग्य नाही असं मला तरी वाटतं.